नमस्कार मैत्रिणींनो, स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये राघव खूप संतापलेला आहे। राघवला पाहून घरचे म्हणतात की राघव तुला काय झाले, चिडचिड करण्यामागे का करत आहेस असं। त्यावर आता राघव म्हणतो की सिंधू तुझा माझ्यावरही विश्वास नाहीये का। त्यावर सिंधू म्हणते की विश्वास आहे। तर मग राघव म्हणतो की मग मी जे सांगतोय ते ऐक, मला वेळ दे, पण मी खोटारडा नाहीये, मी असं का करत आहे याचं कारण तुला मी लवकरच शोधून देईल। त्यावर आता सिंधू ही म्हणते की ठीक आहे, तू शोधून दाखव, तोपर्यंत मी थांबेल। आता हे ऐकून इकडे मधूला खूप जळण होते। मधू आता रागाने राघवकडे बघत असते। तर राघव म्हणतो की सिंधू मी तुला अशा फसव्या गोष्टींमध्ये अडकवणार नाही, आणि कोणी जर तुला फोर्स करत असेल तर त्यांनाही मी कसं हँडल करायचं हे पाहिल, पण तुझं लग्न आता विशाल बरोबर मी करू देणारच नाही। तो त्याच्या मतावर ठाम आहे। तर इकडे आता मधू सिंधूला भेटते आणि म्हणते की फायनली तुझं लग्न मोडलं, तुझ्या मनासारखं झालं ना, म्हणजे तू माझं प्रॉमिस मोडलं। तर सिंधू म्हणते की मी दुसरं लग्न करणार आहे हे प्रॉमिस दिलं होतं, पण हे लग्न मी विशाल बरोबरच करेल असं प्रॉमिस नव्हतं। आता राघवने जर पुरावा गोळा नाही करून दाखवला तर माझं विशाल बरोबरच लग्न होईल, आणि जर त्याने जर पुरावा शोधून दाखवला तर लक्षात ठेव, मी विशाल बरोबर लग्न करणार नाही। तर सिंधू आता खूप तिला रिक्वेस्ट करत असते। तर मधूच्या इकडे संताप होतो। मधू म्हणते म्हणजे तू पुन्हा माझ्या राघवला माझ्यापासून हिरावून घेणार आहेस का, पण मात्र मी आता हे होऊ देणार नाही। बस झालं तुझं नाटक, चुपचाप तू विशालशी लग्न करायला तयार हो। आता हे काय नाटक आहे, नवीनच किती चांगला मुलगा आहे। तर मग सिंधू तिला म्हणते की मी माझं नुकसान नाही होऊ देणार, आणि हा सर्वस्वी राघवने घेतलेला निर्णय आहे, तू मध्ये बोलायचं नाही। मधू आता डिरेक्टली सिंधूच्या कानाखाली मारते। तर सिंधू तिला कानाखाली मारण्यापासून अडवते आणि म्हणते की मी तुला फक्त लग्न करण्याचं प्रॉमिस दिलं होतं, आणि माझ्या कानाखाली मारण्याची चूक पुन्हा कधीही करू नका। त्यावर आता मधूला खूप राग येतो। तर सिंधू आता म्हणते की माझ्या शांत राहण्याचा इतका फायदा घेऊ नकोस मधू, लक्षात ठेव, मलाही बोलता येतं आणि मीही अशी वागू शकते, पण मी माझ्या लिमिटमध्ये आहे, तर तूही तुझ्या लिमिटमध्ये राहा, तुझे लिमिट तू क्रॉस करू नकोस। तर आता मधू आणि सिंधूने पुन्हा एकदा एकमेकांना दिवसताना दिसणार आहे। तर आता मधूचा संताप झालेला आहे, खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। मधू आता काय प्लॅन करणार हे पाहणं खूप गरजेचं आहे। तर सिंधू आता हे लग्न करणार नाहीये। तर आता मधूचा खरा चेहरा राघवला कधी कळणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।